नमस्कार मंडळी, मी तुमच्यासोबत आहे ना वटपौर्णिमेला कसं तयार व्हायचं आणि वटपौर्णिमेसाठी एकदम कमी वेळात आणि एकदम सिंपल असा मेकअप कसा करायचा हे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही आणि एकदम स्टेप बाय स्टेप खूप कमी साहित्यांमध्ये आपण कसं तयार व्हायचं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुम्हाला माझा लूक कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चलो. हाय हॅलो, आता आपण आहे ना मेकअपला सुरुवात करूया. सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुम्ही फेस वॉश करून घ्या. फेस वॉश झाल्यानंतर आहे ना तो व्यवस्थित आपल्याला स्वच्छ चेहरा पुसून घ्यायचा आहे, मान पण पुसून घ्यायची. त्यानंतर आपल्याकडे आहे ना हे वेट वाईप्स, ते वेट वाईप्सने चेहरा परत एकदा पुसून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी आपण चेहरा पुसून वगैरे घेतला का त्यानंतर आपल्याकडे टोनर असेल, टोनर लावलं तरी टोनरमध्ये तुम्ही गुलाबजल वापरलं तरी चालेल. चला तर मग मी तुम्हाला मंडळी इथे मी गुलाबजल वापरून घेते टोनर म्हणून. तुमच्याकडे दुसरं काय असेल टोनर म्हणून तर ते वापरलं तरी चालेल. तुम्ही असं लावून घ्यायचंय थोडंसं हातावरती आणि आपल्या चेहऱ्यावरती टॅप टॅप करून लावून घ्यायचंय. नंतर आपल्याला लावायचे मॉइश्चरायझर. तुमच्याकडे मॉइश्चरायझर असेल, तुमच्याकडे ज्या कंपनीचं मॉइश्चरायझर असेल त्या कंपनीचं लावलं तरी चालेल. इथे माझ्याकडे निव्याचं आहे, मी ते निव्याचं लावणार आहे. आणि ते तुम्ही खूप जास्त पण नाही लावायचं, एकदम प्रमाणात लावायचं. त्यानंतर आपल्याला उन्हात जायचंय त्यामुळे थोडीशी सनस्क्रीन लावून घ्यायची. मी ही सनस्क्रीन लावते, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने ती सनस्क्रीन लावली तरी चालेल. चला तर मग मी ते सनस्क्रीन लावून घेते चेहऱ्याला. त्यानंतर आपल्याला प्रायमर लावून घ्यायचं आहे. प्रायमर आहे ना मी असं प्रायमर लावते, व्हाईट म्हणजे व्हाईटचं प्रायमर लावणार आहे. त्याच्यामुळे ग्लो पण येतो आणि ते आपल्या चेहऱ्यावर चांगलं पण दिसतं. एकदम कमी लावून घ्यायचं आपलं स्ट्रोक. अशा पद्धतीने प्रायमर लावून घेतल्यानंतर ना त्याच्यावर आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे. आणि त्याआधी आपल्याला स्ट्रोब क्रीम लावायची. तुम्ही कोणत्या पण कंपनीची लावली तरी चालेल. NYBची फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम लावणार आहे. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने लावून घेतली तरी चालेल, म्हणजे तुम्हाला ज्या ब्रँडची आवडते त्या ब्रँडची. गोल्ड सूट होते त्यामुळे मी रोज गोल्ड लावणार आहे. खूप जास्त नाही, थोडीशीच लावायची आहे. त्यानंतर आपल्याला ती फाउंडेशनमध्ये पण लावायची, त्यामुळे कमी लावायची आहे. नंतर मी इथं फाउंडेशन घेते ऑलिव्हियाचं. माझा शेड आहे नॅचरल ग्लो नंबर 2. आता हे घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडीशी स्ट्रोब क्रीम टाकायची आहे, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला छान ग्लो येतो. एकदा नक्की करून बघा असं. चेहऱ्याला पाहिजे इतकं मी फाउंडेशन घेतलंय, त्यावरती ना तुम्ही थोडीशी स्ट्रोब क्रीम टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, आपण आधी लावली त्यामुळे फक्त ग्लोसाठी लावतोय आणि ती त्याच्यामुळं खूप छान ग्लो येतो. आणि अशी मिक्स करायची आहे, अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स झाल्यानंतर चेहऱ्याला लावून घ्यायची आहे. हे ब्लेंडर आहे हे थोडंसं आंबट ओलं करून घेतलंय, त्याने ब्लेंड करायचं. खूप जास्त पसरवून नाही घ्यायचं, एकदम टॅप टॅप करून हे पसरवायचे. तुम्ही बघू शकता. तुमच्या जर डोळ्यांखाली काळे ब्लॅक सर्कल्स असतील तर आपल्याला तिथे ना कॉन्टोर लावायचं, एकदम नॉर्मल लावायचं. मी दाखवते तशा पद्धतीने. आपलं आता फाउंडेशन लावून झालं, याच्यावरती ना तुमची कॉम्पॅक्ट पावडर असेल तर कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची आहे. एकदम हळूवार लावायची आहे, याच्यामुळे आपला ग्लो वाढणार आहे.
आपला अर्धा मेकअप झालेला आहे. खूप सिंपल पद्धतीने तयार होणार आहोत आपण. कारण आहे ना, वटपौर्णिमेच्या दिवशी खूप कमी वेळ असतो आपल्याकडं का लवकर तयार होऊन लवकर जायचं. ह्यावर्षी खूप कमी वेळ आहे, त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर आवरून जायचं आहे पूजा करण्यासाठी. त्यामुळेच मी एकदम सोपा आणि साधा मेकअप तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही खूप छान दिसाल आणि तुम्हाला छान वाटेल सुद्धा मेकअप केल्यानंतर आणि फोटो पण छान येतील तुमचे. चला तर मग बघूया पुढे. चला आता आपण आयलाइनर लावून घेणार आहोत. चला तर मग बघूया. एकदम हळूवार लावायचं आहे. हे डोळ्यांना पसरलं नाही पाहिजे अशा पद्धतीने लावायचं आहे. तुम्ही बघू शकता. खूप जास्त अवघड असते हे काम करणं एकटीला तर खूप जास्त. तुमच्याकडे कोणी अजून असेल तर तुम्ही त्यांच्याकडून लावून घेतलं तरी चालेल. एका डोळ्याचं तर झालं, अजून एका डोळ्याचं लावूया. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी इथं लावून घेतलंय. सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे आज. कसं लावायचं. असं एकदम हे करून घ्यायचं आणि शेवटपर्यंत असं लावत जायचं आणि असं लागून जातं. असं लावून घ्यायचं. मस्कारा लावून घेऊया. हा माझ्याकडे इनसाइडचा मस्कारा आहे, तो आपण लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि खालचे ज्याला असेच असतात त्याला पण लावायचं आहे थोडं थोडं. खाली मेकअप विस्कटता कामा नये, म्हणजे खाली मेकअप चेहऱ्यावर लागता कामा नये. मस्कारा लावताना खूप काळजी घ्यायची आहे. लायनर लावून झाल्यानंतर अशी लिपस्टिक लावून घ्यायची आहे. तुम्हाला आवडली की लिपस्टिक नक्की कमेंट करून सांगा. लिपस्टिक लावून झाली आहे, तुम्ही बघू शकता. कशी वाटते मला नक्की सांगा. मी पहिल्यांदा कॅमेऱ्यामध्ये बघून लिपस्टिक लावलेली आहे. तर आता टिकली लावून घेऊया. इथे मी चंद्रकोर घेतली आहे. चंद्रकोर लावणार आहे कारण आपल्याला नऊवार घालायची आहे. अशी इथे लावून घ्यायचे आणि आपला लुक कंप्लीट झालाय. त्याच्यानंतर तुम्ही काय हार घाला किंवा पोत घाला मोठी, त्याच्यावरती सगळं सूट होऊन जातं. चला मग बघूया. लावून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीने लावायचे, तुम्हाला किती मोठा पाहिजे त्यावरती. असं आपलं लुक कंप्लीट झाले. आता चला आपण सहावार किंवा नऊवार किंवा तुमच्याकडे साडी असेल, साडीवर सुद्धा हा लुक खूप छान दिसेल आणि सोबर दिसेल. चला करूया. आपल्याला केसांचं बघायचं आहे. केस कसे बांधायचे, त्याच्यानंतर मग बघूया आपण अंबाडा घालायचे की काय. तुम्हाला आवडेल ते घालायचे. इथे मी केस मोकळं सोडून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर हेअरस्टाईल करायची असेल तर तुम्ही हेअरस्टाईल करून घ्यायची आहे. मी इथे ना मस्त विंचरून घेते आणि अंबाडा घालायचा आहे. चला तर मग बघूया. छान असा आंबाडा घालायचा. असं बारीक रबराने ना बुच्ची घालून घ्यायची तुमची पॅक. त्याच्यानंतर आहे ना मग तुम्ही हे असतं मस्त असा आंबाडा घालून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आंबाडा घातला. तुम्ही बघितला तर तुम्हाला वाटलं तर त्याच्यावर फूल वगैरे लावू शकता आणि त्याच्यामुळे खूप छान दिसणार. मंडळी आता आपल्याला नऊवार घालून घ्यायचे. मस्त मेकअप करून झाल्यानंतर आता आपल्याला नऊवार घालून घ्यायची आहे. अशी छान प्रकारे मी मस्त नऊवार घालून आलेली आहे. बघा तुम्ही कसं वाटतंय माझा मेकअप. आणि त्याच्यावरती एक हार घालायचा आहे आणि मी तन्मणी पॅटर्नचा एक मोठा हार घातलाय आणि छोटी पोत घातलेली आहे. तुमच्याकडे जे असेल ते पटकन घातलं तरी चालेल. किती छान पद्धतीने नेसवली आहे बघा नऊवार. खूप छान दिसते. तुम्ही एकदा नक्की करून बघा, म्हणजे असा लूक आणि मेकअप तर खूप सिंपल आणि सोबर होतोय. आणि तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.